व्यंकटरामाकडे चाललंय, काहीतरी करा की. साहेब साहेब हे बघा काय. साहेब हे बघा. गोपाळ नावाचे टेलर, संपला हा खेळ. काय करताय? साहेब सोडा आमच्या देव माणसाला. साहेब सोडा. हा तुमचा देव माणूस आहे ना, तुमचा फार विश्वास नाही या तुमच्या देव माणसावर. दाखवतो तुम्हाला याचा खरा चेहरा. बघा सुधाकर, पाहिलं? हा तुमचा देव माणूस सगळ्या मोह मायाच्या पलीकडे गेलाय. हा एवढी संपत्ती आली कुठून याच्याकडे? मला सांगतो, हा फसवतोय तुम्हाला. तुमच्या भावनेचा, तुमच्या भक्तीचा गैरफायदा घेतोय. हा लुटतोय, फसवतोय तुम्हाला. बोंधू आहे, एक नंबरचा लफंगा आहे हा. अहो जामकर साहेब, काय पण नका बोलू. या गावातल्या आणि या पंचक्रोशीतल्या सगळ्या भक्तांनी गोपाळ बाबाला स्वइच्छेने दिलेलं हे दान आहे. अहो ते स्वतः घेत नव्हते गोपाळ बाबा, आम्ही बळजबरीने दिले ते दान. हेच हेच करतोय हा. नाही नाही म्हणायचं आणि सगळं गोळा करायचं. हा धंदा आहे याचा. जामकर साहेब, पहिली गोष्ट, एकतर तुम्ही आमच्या बाबाचं नाव आदरानं घ्या, रिस्पेक्टनं बोला. आणि दुसरी गोष्ट, फक्त देवळात दिलेल्या दानाचा कधी विचार करत नाहीत, चौकशी करत नाहीत. आम्हालाही करायचं नाही. आमच्या देव माणसावर पूर्ण विश्वास आहे. माझा नाहीये ना. या सगळ्या संपत्तीची कोर्टामध्ये शहानिशा होईल, मग ठरेल काय खरं काय खोटं ते. चालेल, या गोळा कर. साहेब हे चुकीचं आहे. हो जामकर साहेब, हे आमच्या देव माणसाचं दान आहे. असं सहजासहजी आम्ही पोलिसांकडे जाऊ देणार नाही. जामकर साहेब, भोळ्या भाबड्या भक्तांनी हे मनोभावी केलेलं दान आहे. तुम्ही असं घेऊन नाही जाऊ शकत. साहेब तुम्ही सगळ्या भक्तांचा, त्यांच्या भावनेचा अपमान करताय साहेब. जामकर साहेब, तुम्ही आमच्या बाबाला दिलेलं दान परत करा. तुम्हाला काय पाहिजे पैसे ना मी देतो. तुम्ही सांगा फक्त, ह्याच्यात डबल टिबल तुम्ही सांगा किती पाहिजे पैसे तुम्हाला. करा साहेब, तुम्ही आमचा आवाज दाबताय बरं का. गोपाळ नावाचे टेलर, चल ही सगळी भोंदूगिरी बाहेर काढतो. साहेब तुम्ही आधी कॉलर सोडा. तुम्ही काय करताय साहेब? लाठी चार्ज.
करताय तुम्ही हे जामकर साहेब, तुम्ही काय बी करायला पाहिजे होतं, पण आमच्या देव माणसाला हात नव्हता लावायला पाहिजे. जामकर साहेब, आमचा जीव गेला तरी चालेल, तुम्ही आम्हाला अटक केली तरी चालेल, पण आम्ही आमच्या देव माणसाचा अपमान सहन करणार नाही. हा माझ्या कामात अडथळा आणू नका. आयुष्य उद्ध्वस्त होईल तुमचं सगळ्यांचं. जामकर साहेब, तुम्ही आमच्या बाबांचा अपमान केलाय. आम्ही सगळं सहन करू. आमच्या श्रद्धेच्या आड आलेला आम्ही सहन करणार नाही, मग ते कुणीही असू देत. हा. हो साहेब, असं बंदुकीचा धाक दाखवून आम्हाला घाबरवायला तुम्ही काय गुंड आहे का? अरे तुम्ही असं झुंडीनं पोलिसांना अडवता, अडथळा आणता, बरोबर आहे? बाजूला व्हा, गोळ्या घालीन. जामकर साहेब, लय झालं तुमचं, लय झालं. आतापर्यंत लय अपमान सहन केला आम्ही आमच्या देव माणसाचा. आता मला फाशी द्या, नाही तर जाळून टाका. पण आत्ताच्या आत्ता आमच्या देव माणसाला जर नाही सोडलं तर हिथंच पेट्रोल टाकून गाडी जाळून टाकेन. ए मंग्या, खाली उतर. तुला कळते का काय करतोय? पेटव पेटव मंग्या. ऍज अ सरपंच म्हणून सगळी जबाबदारी माझी आहे. पेटव मांग्या, पेटव. अरे तू घाबरू नको. अरे काय पेटव काय आहे? खाली आहे. सोडताय का नाही? साहेब सोडा. साहेब खरं सांगतोय, गाडी पेटून टाकेन. पेटव मग, तू गाडी पेटव, बघून घेऊ काय होईल ते. साहेब अजून मी सांगतोय, आमच्या देव माणसाला सोडा. ऐका नाही तर खरंच पेटून टाकील मी गाडी.